शिवसेनेचे आमदार बाळा नर आपल्यासोबत आहेत. साहेब, आज सकाळपासूनच मुंबईत ठिकठिकाणी पाऊस पडलेला आहे. अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे. पुन्हा एकदा जे दावे करण्यात आले होते नाले सफाईचे ते फोल ठरलेले आहेत. मला वाटतं मुंबईकरांना सुविधा देण्यासाठी मुंबई महानगरपालिका काम करते आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांचं पाठराखण केली जाते. पण प्रत्यक्षात मुंबईकरांचे जे काय हाल आहेत ते पाऊस सुरू झाल्यापासून दिसतं आहे. आज अनेक ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचलेलं आहे, रस्त्यांवर झालेलं आहे, कलवट तुंबलेले आहेत, लोकांचे येण्याचे रस्ते बंद झालेले आहेत आणि ह्या परिस्थितीतसुद्धा आपण जर प्रशासनाची पाठराखण करणार असू तर ह्याच्यापेक्षा भीषण परिस्थितीला लोकांना भीषण परिस्थितीचा अनुभव लोकांना घ्यावा लागेल. सत्ताधारी पार्टी जर असेल तर टवाळी ही वेगळा भाग आहे, पण लोकांना जर समाधान द्यायचं असेल तर प्रशासनावर पकड असणं गरजेचं आहे. ह्या प्रशासनावर पकड न ठेवता केवळ त्याची पाठराखण करून आपण लोकांचे हाल करतोय हे चित्र संपूर्ण मुंबई पाहते आहे आणि मला वाटतं हे खेदजनक आहे. तर ज्यावेळी आपली सत्ता होती त्यावेळी अनेक दावे भाजपकडनं करण्यात येत होते की भ्रष्टाचार सुरू आहे, सकल भागात पाणी सुरू आहे, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही असं करू किंवा ते पाणी साचू देणार नाही. मात्र आज ही परिस्थिती जैसे तेच आहे. तेच पाणी त्याच ठिकाणी पुन्हा एकदा साचताना पाहायला मिळतं. मला वाटतं कुठली सत्ता असेल, कुठलं सरकार असेल तरी प्रशासनावर पकड ही फार महत्त्वाची आहे आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणचे असले प्रश्न मध्ये कार्यकर्ते असतील किंवा अधिकारी असतील यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी पाठपुरावा करून तो पूर्ण करून घ्यायची गरज असते. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप जेव्हा एकत्र होते त्यावेळी देखील चांगल्या पद्धतीने काम होत होतं, परंतु मधल्या काळामध्ये जेव्हा सत्ता बदल झाला त्यावेळेला शिवसेनेवर आगपाकड केली जात होती आणि त्या आगपाकड करत असताना केवळ शिवसेनेला टार्गेट केलं जात होतं. म्हणजे नालेसफाई असेल, पावसाळ्याचं पाणी असेल, झाडांचं असेल, कुठलाही असेल तरी ते शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून त्यांना बदनाम करण्याचा एक सुद्धा कार्यक्रम सुरू होता. आज त्याचं ते दिसतं आहे. आज तुमची आता सत्ता आहे, पूर्ण राज्यामध्ये आहे, देशामध्ये आहे, महानगरपालिकेमध्ये पूर्ण सत्ता आहे. मला वाटतं आज तरी मुंबईकरांना दिलासा देण्याची गरज होती, परंतु केवळ बोलाचा भात आणि बोलाची कढी. मुंबईकरांचे हाल कोणी बघणार नाही आहे. केवळ सत्तेच्या पाठीमागे टीकाटवळीमध्ये आपण मशगूल आहोत आणि लोक त्याचा हाल जे काय आहेत ते सहन करत आहेत. हे दुर्दैव आपल्याला बघायला मिळते. मुंबईच्या महापौर रितू तावडे या सकाळपासूनच खरं तर ऑन फील्ड पाहायला मिळत आहेत. ठिकठिकाणी जाऊन ते त्या ठिकाणचा आढावा देखील घेताना पाहायला मिळतं. दुसरीकडे शिवसेनेचे संजय गाडी हे देखील रस्त्यावरती उतरलेले आहेत. शिंदेंनी देखील आपल्या शिवसैनिकांना सांगितलेलं आहे की ॲक्शन मोडवरती राहा, ज्या ज्या ठिकाणी लोकांना गरज आहे त्या ठिकाणी मदतीसाठी धावून जावा. मला वाटतं कुठल्याही प्रकारच्या आज जेव्हा तहान लागते तेव्हा विहीर खोदून काय फायदा नाही. तहान लागणार आहे, पाणी पाहिजे आहे, विहिरीची व्यवस्था अगोदर करायला पाहिजे. हे पावसाळ्याच्या पूर्वी जेव्हा विरोधक आपल्याला सांगत होते की पावसाळ्याची नालेसफाई झालेली नाही आहे, स्वच्छता नाही आहे किंवा मुंबईकरांचे अनेक प्रश्न आहेत, हे ज्या वेळेला सांगत होते त्यावेळेला केवळ विरोधक म्हणून त्यांना संबोधलं जात होतं. परंतु आज आपल्याला पाहायला मिळतं आहे. रितू तावडे मॅडमना माझी विनंती आहे, हे जर पावसाळ्यापूर्वी आपण केलं असतं तर आज मुंबईकरांची हित आहे ना आज झाली नसती. पावसाळ्यापूर्वी त्यांनी 2-3 दौरे केले, पाहणी केली नाल्यांची. मला वाटतं मुंबईमध्ये मोठे नाले ज्या ठिकाणी जे महापौर असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, मंत्री महोदय असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, कुठल्याही ह्याचे पदाधिकारी असतील, ते जिथे पाहणी करतात त्या ठिकाणी स्वच्छ चांगले असतं. परंतु जो झोपडपट्टीचा भाग असेल, वस्त्यांचा भाग असेल, ज्या ठिकाणी कायमस्वरूपी पाणी साचतं त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. ही वेळ नाही आहे. मला वाटतं ह्याच्या अगोदर बघायला पाहिजे होतं. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट वारगेसह मी सुरेश सावंत, ABP माझा, मुंबई.